आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा, राष्ट्रवादीबद्दलच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकर यांची मागणी। तानाजी सावंतांची तात्काळ हकालपट्टी मंत्रिमंडळातून झाली पाहिजे। ज्या मगरुरीने तानाजी सावंत बोललेत त्याचा निषेध आहे। तानाजी सावंतांवरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं। राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं। भाजप आरएसएस यांनी हे मान्य केलं आहे की अजित पवारांना सत्तेत घेऊन काहीच फायदा नाही। अजित पवारांचा अपमान हे सरकार करत आहे। वाघ असलेले अजितदादा अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं। महेश तपास यांची टीका। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत। रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा। तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, ठोंबरेंची टीका। मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात, ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते, म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत बसताना आम्हाला मळमळ व्हायची, ते आम्ही ठाकरेंना समजावून सांगत होतो। हीच भावना सावंतांनी बोलून दाखवली। संजय शिरसाटांकडून सावंतांची पाठराखण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन संपन्न। वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार, मोदींकडून विश्वास व्यक्त। वाढवण बंदर रद्द करा, ग्रामस्थांकडून बॅनरबाजी। बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळे झेंडे, बोटीवर काळे फुगे लावून ग्रामस्थ मच्छीमारांचा विरोध। मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील। मोदींच्या वाढवण बंदराच्या कार्यक्रमाला देखील विरोध होता। आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन माफी मागो आंदोलन करणार, नाना पटोलेंची माहिती। जेवढे महाराष्ट्रात येतील तेवढंच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल। पूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार असतील, तिथले स्थानिक लोक असतील, त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी आहे। शरद पवार Z+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता। Z+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती।